कथा. ती बस परत आली नाही. ही घटना आहे 2016 सालची. कोल्हापूर निपाणी मार्गे बेळगावला जाणारी एक खाजगी बस रात्री 11:45ला सुटायची. ही बस लोकांमध्ये वेगळीच ओळख ठेवून होती, कारण ती नेहमी वेळेवर पोचायची. पण त्या रात्री सगळं वेगळं घडणार होतं. प्रवासाची सुरुवात. त्या बसमध्ये एकूण 14 प्रवासी होते. ड्रायव्हर राजू पाटील, 15 वर्षाचा अनुभव. कंडक्टर महेश, शांत स्वभावाचा. पावसाळ्याचे दिवस होते. जंगलातून जाणारा रस्ता. लाईट कमी, मोबाईल नेटवर्क शून्य. रात्री 12:50ला बस एका ओसाड थांब्यावर थांबली. त्या थांब्यावर ना लाईट, ना दुकान, ना घर. फक्त एक मुलगी उभी होती. पांढरी साडी, केस पूर्ण ओले, चेहरा खाली. महेशने विचारलं, तिकीट कुठपर्यंत? ती मुलगी हळू आवाजात म्हणाली, जिथे ही बस थांबेल तिथपर्यंत. महेश गोताळा, पण तिकीट दिलं. सगळ्या सीटवर बसली. पहिली विचित्र गोष्ट, बस पुढे निघाली. 5-10 मिनिटं सगळं नॉर्मल. अचानक एक म्हातारी बाई ओरडली, कंडक्टर, मागे कोणीतरी सतत माझं नाव घेतंय. महेश मागे गेला. ती मुलगी शांत बसलेली. महेश म्हणाला, आई, कोणीच नाही बोलत. पण त्या म्हातारीच्या डोळ्यात पाणी होतं. जंगलातला रस्ता. रात्री 2:10 झालेले. बस जंगलाच्या मधोमध. पाऊस जोरात सुरू झाला. वीज चमकली आणि त्या क्षणी सगळ्यांनी मागे पाहिलं. ती मुलगी हसत होती, पण तो हसू नव्हतं. ते काहीतरी वेगळंच होतं. ड्रायव्हर राजूच्या हातातून स्टेअरिंग सुटत होतं. त्याला अचानक जाणवलं, मागच्या आरशात कोणीच दिसत नाही. ना प्रवासी, ना सीट्स. फक्त अंधार. बस थांबते. अचानक बस बंद पडली. इंजिन बंद, लाईट बंद, पूर्ण अंधार. काही सेकंदांनी बसच्या मागच्या दारातून कोणीतरी चालत येत असल्याचा आवाज. ओले पाय. आवाज पुढे येत गेला आणि थंड आवाज म्हणाला, तुम्ही सगळे माझ्यासोबत यायलाच हवं. एक मुलगा जोरात ओरडला. म्हातारी बेशुद्ध पडली. राजूने कसं बसं बस सुरू केली. तो बस वेगात चालू लागला. सत्य घडत होतं. काही अंतरावर एक जुना बोर्ड दिसला. महेशने टॉर्च लावला. बोर्डवर लिहिलं होतं, इथे 2011 साली बस अपघातात 14 प्रवाशांचा मृत्यू झाला. राजू थांबला. त्याने प्रवासाची मोजणी केली. बरोबर 14. आणि तेवढ्यात मागून तोच आवाज. आता संख्या पूर्ण झाली आहे. शेवट. पोलीस रिपोर्टनुसार त्या रात्री ती बस गंतव्यावर कधीच पोहोचली नाही. फक्त 3 दिवसांनी जंगलात एक जळलेली बस सापडली. आत 14 मृतदेह आणि कंडक्टरच्या हातात एक ओलं तिकीट. तिकिटावर लिहिलं होतं, शेवटचा प्रवास. आजही त्या रस्त्यावर रात्री 2:30ला काही लोक सांगतात, एक बस थांबते आणि एक मुलगी विचारते, जिथे ही बस थांबेल तिथपर्यंत यायचं का?